बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आज शासनाचा कार्यक्रम। शरद पवार आणि अजित पवार सुप्रिया सुळे यांना निमंत्रण नाही, ट्विट करून सुप्रिया सुळे यांचं टीकास्त्र। लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या विरोधातील दाखल निवडणूक याचिका फेटाळल्या। सक्षम अधिकाऱ्यांनी जातीचं प्रमाणपत्र दिल्याचं हायकोर्टात ग्राह्य। वक्फ बोर्ड कायद्यामध्ये सुधारणेसाठी जेपीसीकडे नागरिकांच्या सूचनांचा पाऊस। नागरिकांच्या विविध मुद्द्यांवर सूचना, आता त्यात काय सुधारणा होणार याकडे लक्ष। तळ कोकणात गौराईचं मोठ्या उत्साहात वाजत गाजत आगमन। हळदीचे रोप, आगाडा, तिरडा, लालमाठ, हरणाच्या फुलांचे रोप एकत्र करून प्रतिकात्मक गौराईचं आगमन। गौराईला नटवून सजवून तिची ओटी भरण्याची परंपरा। बुलढाण्यामध्ये पत्रकारांच्या संकल्पनेतील आरास ठरते आकर्षण। वारीचं कव्हरेज करताना बाप्पाचं मनमोहक रूप, या अनोख्या देखाव्याला अनेकांची पसंती। एचडीएफसी बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई। बँकेचे आदेश आणि मार्गदर्शक तत्व न पाळल्यामुळे ठोठावला दंड। पुण्यात गणेशोत्सवाचे 5 दिवस उलटले तरी 1000 पेक्षा जास्त सीसीटीव्ही बंद। 300 सीसीटीव्ही 2 दिवसात सुरू केल्याचा पालिकेचा दावा। विसर्जन मिरवणुकीपर्यंत सगळे कॅमेरे कार्यान्वित करणार असल्याची ग्वाही। पंढरपुरात डाळिंबाला प्रति किलो 200 रुपयांचा उच्चांकी भाव। मागील काही दिवसांपासून डाळिंबाच्या दरात सातत्याने वाढ। आवक कमी झाल्यानं भाव वाढले। वैनगंगा नदीच्या पुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली। भामरागडमधील पूर परिस्थिती जैसे थेच। पुरामुळे 4 राष्ट्रीय महामार्ग बंद। गडचिरोलीच्या पुरात वाहून गेलेला इसम तब्बल 36 तास अडकून राहिला झाडावर। गावकऱ्यांच्या मदतीनं त्याला वाचवण्यात यश। गणेश गल्लीतील गणेश भक्त उत्सव साजरा करत असताना झाला अपघात। बसची महिलेला जोरदार धडक, महिलेच्या पायाला गंभीर दुखापत।